गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हेशोध। मी मीनाक्षी घोडके, गुन्हेशोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आजच्या विशेष मुलाखतीत आपण पुन्हा एकदा महाराष्ट्र मोटर परिवहन भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रश्नावर चर्चा करणार आहोत। आपल्या आजूबाजूला अनेकदा भ्रष्ट कारभाराची उदाहरणं समोर येतात, पण अनेक वेळा ती दडपली जातात। यावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सेवानिवृत्त श्री अच्युत इनामदार सर। सन 2001-2002 मध्ये नागपूर पोलीस मध्यवर्ती कर्मशाळा या ठिकाणी मी कार्यरत असताना तेथील स्पेअरपार्ट खरेदी दुरुस्ती नंतर भांडारातील अभिलेख मी पाहत असताना माझ्या लक्षात आलं की वाहनाचं मंजूर अनुदान 30-35 हजार असताना ह्या वाहनावरती 1 लाख, 2 लाख, 2.5 लाख असा खर्च होतोय। त्यामुळे एका वाहनाची किंमत जर 4 लाख असेल तर यांचा एका वर्षातील खर्च 4.5 लाख देखील झालेला आहे। हेही मी अवलोकन केलेलं आहे आणि त्याचे अभिलेख प्राप्त केलेले आहेत। हे कागदपत्र, बिल, ॲन्युअल टर्म कंडिशन हे दस्तऐवज पाहिले असता अनेक डीलर हे अनधिकृत डीलर असताना ह्या डीलर्सना मध्यवर्ती कर्मशाळा पुणे येथील मुख्य भांडार खरेदी शाखा यांनी उत्पादकाचे अधिकृत डीलर म्हणून घोषित केले आणि त्यांच्याकडून स्पेअरपार्ट खरेदी दुरुस्ती करा असे महाराष्ट्रातील निरनिराळ्या मोटार परिवहनांना म्हणजे परचेस ऑर्डर्सच्या म्हणजे मागणी करा, त्याच्याकडून खरेदी करा अशा ऑर्डर्स काढल्या। अशा अनधिकृत रिपेअर गॅरेजकडनंही दुरुस्ती करून घ्या अशाही ऑर्डर्स काढल्या। त्यामुळे वाहनाच्या दुरुस्तीवरील खर्च वाहनाच्या किमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा अधिक होत होता, ही बाब मला मान्य नव्हती आणि ही मी योग्य पद्धतीने निदर्शनास आणल्यानंतरही कोणतीही कारवाई नाही, यावेळेस माझा छळ होणं सुरुवात झालेली होती। असेच भ्रष्टाचार उघड करण्यासाठी भेटूया पुढील भागात।